नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्रिकेट, हॉकी आणि महाराष्ट्राबद्दल सामान्य ज्ञान प्रश्न, जे की येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले? ऑप्शन ए अभिनव बिंद्रा, ऑप्शन बी सचिन तेंडुलकर, ऑप्शन सी कल्पना चावला, ऑप्शन डी रोहित शर्मा. योग्य उत्तर आहे ए अभिनव बिंद्रा. प्रश्न क्रमांक 2. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन ए फुटबॉल, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी कबड्डी. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हॉकी. प्रश्न क्रमांक 3. ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वप्रथम हॉकी सुवर्णपदक कोणत्या वर्षी जिंकले? ऑप्शन ए 1928, ऑप्शन बी 1932, ऑप्शन सी 1936, ऑप्शन डी 1948. योग्य उत्तर आहे ए 1928. प्रश्न क्रमांक 4. हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1970, ऑप्शन बी 1971, ऑप्शन सी 1972, ऑप्शन डी 1974. योग्य उत्तर आहे बी 1971. प्रश्न क्रमांक 5. हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशात झाला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी बेल्जियम. योग्य उत्तर आहे ए भारत. प्रश्न क्रमांक 6. भारताचा पहिला कसोटी सामना कोणत्या देशाविरुद्ध झाला? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी वेस्ट इंडीज. योग्य उत्तर आहे सी ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 7. पहिला विश्वचषक 1975 कोणी जिंकला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी वेस्ट इंडीज, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. योग्य उत्तर आहे बी वेस्ट इंडीज. प्रश्न क्रमांक 8. पहिला IPL विजेता संघ कोणता? ऑप्शन ए चेन्नई सुपर किंग्स, ऑप्शन बी राजस्थान रॉयल्स, ऑप्शन सी कोलकाता नाईट रायडर, ऑप्शन डी मुंबई इंडियन्स. योग्य उत्तर आहे बी राजस्थान रॉयल्स. प्रश्न क्रमांक 9. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण? ऑप्शन ए सरोजिनी नायडू, ऑप्शन बी मदर तेरेसा, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी कल्पना चावला. योग्य उत्तर आहे बी मदर तेरेसा. प्रश्न क्रमांक 10. विदर्भाची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी चंद्रपूर. योग्य उत्तर आहे बी नागपूर. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राची धान्याचे कोठार म्हणून कोणता भाग ओळखला जातो? ऑप्शन ए मराठवाडा, ऑप्शन बी विदर्भ, ऑप्शन सी कोकण, ऑप्शन डी पश्चिम महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे डी पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी हिरवा कबूतर, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी कोकिळ. योग्य उत्तर आहे बी हिरवा कबूतर.
प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील सर्वात जास्त बोलली जाणारी बोलीभाषा कोणती? ऑप्शन ए कोकणी, ऑप्शन बी वऱ्हाडी, ऑप्शन सी कन्नड, ऑप्शन डी उर्दू. योग्य उत्तर आहे बी वऱ्हाडी. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य कोणते? ऑप्शन ए भरतनाट्यम, ऑप्शन बी लावणी, ऑप्शन सी कथकली, ऑप्शन डी कथक. योग्य उत्तर आहे बी लावणी. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील संत नामदेवांचे जन्मस्थान कुठे आहे? ऑप्शन ए नांदेड, ऑप्शन बी पंढरपूर, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी कोल्हापूर. योग्य उत्तर आहे ए नांदेड. प्रश्न क्रमांक 16. विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध कोणते शहर आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नागपूर. योग्य उत्तर आहे बी पुणे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस पिकवला जाणारा भाग कोणता? ऑप्शन ए विदर्भ, ऑप्शन बी कोकण, ऑप्शन सी मराठवाडा, ऑप्शन डी पश्चिम महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे डी पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी रानगवा, ऑप्शन सी बिबट्या, ऑप्शन डी नीलगाय. या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.